आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती महानगरपालिका अंतर्गत असलेले सार्वजनिक विभागामधील हमालपुरा शहरी आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र मायानगर क्षेत्राच्या परिसरात शिवमंदिर संस्थानात शेकडो महिलांच्या उपस्थितीत मोफत महिला रोगनिदान शिबिर, तपासणी व बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी मनपा आरोग्य विभाग प्राथमिक स्वरूपात महिला असो, बालक असो व कोणतीही व्यक्ती याच्या आरोग्याचे निदान झाले पाहिजे व त्यांना कोणत्याही परिस्थितीत उपचार देण्यात येईल याची खात्री दिली व आश्वासन दिले। सुतगिरणी नगरसेवक संजय गव्हाळे यांनी सुद्धा असं शिबिर संपूर्ण परिसरात घ्यावं व त्यासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी मी मदत करेल असे सांगितले। डॉक्टर रुपेश खडसे, साथरोग नियंत्रण अधिकारी यांनी मनपाच्या वतीनं रक्ताच्या सर्व तपासण्या मोफत होतात, आरोग्य तपासणी मोफत होते, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, हत्तीपाय सारखे आजार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर जोर दिला। डॉक्टर फिरोज खान, क्षयरोग अधिकारी यांनी शहरातील टीबी होऊ नये, टीबी मुक्त शहर करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय उपचार करण्यासाठी मार्गदर्शन केलं। डॉक्टर आयुष शेडा, कर्करोग तज्ज्ञ यांनी कुठेही शरीरात गाठ किंवा आजार माहिती पडल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे असं सांगितलं। डॉक्टर मानसी मुरके यांनी प्रास्ताविक करून सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। या कार्यक्रमात आरोग्य निरीक्षक हैदर अली, डॉक्टर साक्षी हेडा, स्त्री प्रसूती तज्ज्ञ यांनी महिलांची तपासणी केली। डॉक्टर विनंती नवरे, कुष्ठरोग तज्ज्ञ, डॉक्टर सूर्यवंशी, पवन खंडारे, केने, रेणुका भागवत, प्रेरणा सातपुते, पायल ठाकूर, श्रेयस नाडे, सुप्रिया जाधव, दुर्गा वासनिक, प्रफुल्ल गवई, प्रिया सोनुले, कुणाल शिंदे, डॉक्टर सपना वानखडे, डॉक्टर कौस्तुभ देशमुख, विलास नकाशी यांनी कार्यक्रमाच्यासाठी मदत करून कार्यक्रम यशस्वी केला। शिबिरामध्ये शेकडो महिला व बालक पुरुषांनी लाभ घेतला। या शिबिराची चर्चा संपूर्ण सुतगिरणी परिसरात होत असून नागरिकांमध्ये मनपाच्या आरोग्य विभागाची यामुळे प्रतिमा उंचावली आहे।